जरा विचार करा, देशाच्या लष्कराचा प्रमुख राहिलेला एक सैन्य अधिकाऱ्याने स्वतःच्या सेवा काळातील अनुभवाचे पुस्तक लिहिले आणि सत्य मांडण्याचा प्रयत्न केला। याच पुस्तकाचा संदर्भ देत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलताना सरकारवर टीका केली आणि मोठा गदारोळ झाला। कारण या पुस्तकात चीनची सीमा, गलवानचा संघर्ष आणि अग्निवीर योजनेसारख्या संवेदनशील विषयांवर लिखाण करण्यात आलं आहे आणि त्यामुळेच केंद्र सरकारने हे पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही। सभागृहात हाच मुद्दा राहुल गांधींनी मांडला आणि या पुस्तकाचे लेखक असणारे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं। पण मनोज नरवणे यांची आजवरची कामगिरी नेमकी कशी राहिली आहे आणि नरवणे यांचं प्रकाशित न झालेलं ते पुस्तक आणि त्यामागचं कारण नेमकं काय आहे हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा। भारताचे माजी लष्कर प्रमुख राहिलेले मनोज मुकुंद नरवणे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत। 22 एप्रिल 1960 रोजी नरवणे यांचा जन्म पुण्यात झाला होता। मनोज नरवणे यांचे वडील असणारे मुकुंद नरवणे हे सुद्धा भारतीय हवाई दलात अधिकारी होते। त्यामुळे भारतीय सैन्यात जाण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच होती आणि त्यामुळेच मनोज नरवणे यांनी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून इथून प्रशिक्षण घेतलं आणि जून 1980 मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी मनोज नरवणे यांची सिख लाईट इन्फंट्रीच्या 7व्या बटालियनमध्ये नियुक्ती झाली। त्यानंतर नरवणे यांनी डिफेन्स स्टडीजमध्ये एमफिल ही पदवी देखील घेतली। मनोज नरवणे यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावताना जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय रायफलच्या 2nd बटालियनचे आणि 106 इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले। मनोज नरवणे यांनी आसाम रायफलचे नेतृत्व करताना काश्मीर आणि ईशान्य भारतातील अनेक कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। भारतीय सैन्यात बढती मिळत गेल्यानंतर 31 डिसेंबर 2019 या दिवशी जनरल मनोज नरवणे यांना भारतीय लष्कराचे 27वे प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली आणि 30 एप्रिल 2022 पर्यंत म्हणजेच सेवानिवृत्त होईपर्यंत मनोज नरवणे या पदावर होते। याच दरम्यान चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणूनही नरवणे यांनी जबाबदारी सांभाळली होती। याच मनोज नरवणे यांच्या नेतृत्वात 2020 मध्ये गलवान घाटी संघर्ष आणि पूर्व लडाखमध्ये संघर्ष झाला होता। त्याचबरोबर 2017 मध्ये डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या वेळी मनोज नरवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। 2017 मध्ये मनोज नरवणे यांनी 19 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्याच्या परेडचे नेतृत्वही केले होते। त्याबरोबर कोविड महामारीत नरवणे यांनी भारतीय सैन्यातील सैनिकांच्या आरोग्याची आणि कल्याणाची विशेष जबाबदारी दिली होती। मनोज नरवणे यांनी भारतीय सैन्यात खूप महत्त्वाचे योगदान दिल्याने सरकारने त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित केलं आहे। आता हे झालं मनोज नरवणे यांच्याबाबत। आता बघू मनोज नरवणे यांचे कोणतं पुस्तक आहे जे या वादाचा विषय ठरला आहे। मनोज नरवणे यांचं 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या नावाचे आत्मचरित्र पेंग्विन प्रकाशनाकडून 2024 मध्ये प्रकाशित होणार होतं। खरं तर सैन्यातील कोणत्याही सैनिकाला सेवा बजावून झाल्यानंतर जर पुस्तक लिहायचं असेल तर संरक्षण मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते। मनोज नरवणे यांनी तशी रीतसर परवानगी घेतली देखील, पण त्यांच्या पुस्तकात अग्निवीर योजना, गलवान संघर्ष आणि भारत-चीन सीमा संघर्ष या संवेदनशील विषयावर लिहिल्यामुळे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रखडले आहे। मात्र डिसेंबर 2023 मध्ये या पुस्तकातील काही मजकूर PTI या वृत्तसंस्थेने आणि इतर काही माध्यमांनी प्रसिद्ध केला होता। तर अमेझॉन आणि इतर काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी या पुस्तकाच्या प्री ऑर्डर्स देखील स्वीकारल्या होत्या। अमेझॉनवर अजूनही या पुस्तकाची लिस्टिंग दिसते, मात्र ते ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध नाही। त्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मनोज नरवणे यांच्या याच पुस्तकाचा संदर्भ दिल्याने पुन्हा एकदा चर्चेत आलेले मनोज नरवणे यांचं हे पुस्तक भविष्यात प्रकाशित होईल की नाही हा कळीचा मुद्दा असणार आहे। दरम्यान या सगळ्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।